समुद्राचं भरलं गाणं, उधाण वार आलं जी. समुद्राचं भरलं गाणं, उधाण वार आलं जी. नमस्कार मंडळी, मी यशवंत दिडवाग, तुमचा मराठी गिटार मास्टर. आणि आज आपण शिकणार आहोत जांभूळ पिकल्या झाडाखाली हे गाणं. एकदम सोपं गाणं आहे, फक्त एकदाच थोडा वेळ एफ कॉर्ड लागून जाते, ती पण तुम्ही हाफ वाजवली तरी चालते. मी हाफच वाजवून दाखवेन तुम्हाला. 52 आठवडे 52 गाणी दर मंगळवारी अशा प्रकारे गिटारवरती तुम्हाला मराठी गाण्याचं ट्युटोरियल बनवायचा माझा बेत आहे. आणि हा आय गेस 12वा व्हिडिओ आहे. बघूया जांभूळ पिकल्या झाडाखाली कसं वाजवायचं. सो जसं आपलं ठरलंय, आपण काय करतो, पहिला स्ट्रमिंग पॅटर्न बघतो, मग कॉर्ड्स यूज्ड बघतो, मग स्विचेस बघतो आणि मग ॲक्च्युअल परफॉर्मन्स तुम्हाला डेमोसाठी फायनल आउटपुट कसं दिसतं त्या संदर्भात. आज थोडासा माझा सर्दीमुळे आवाज हे आहे म्हणून कॅप पण घातली आहे, तो तेवढं आवाजाचं समजून घ्या. स्ट्रमिंग पॅटर्न याचा खूप सोपा आहे, इतर गाण्यांमध्ये पण तो यूज झाला आहे. त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला खाली देईन. म्हणजे सेम पॅटर्न शिकून 2-4 गाणी आली तुम्हाला वाजवायला तर मजाच आहे ना, म्हणून. ओके, डाऊन अप चोक अप, डाऊन अप चोक अप. आता काउंटच्या भाषेत सांगतो, 1 and 2 and 4 and 1 and 2 and 4 and. स्लोली सांगतो, 1 and 2 and choke and 4 and. आता रिकामी काय काय ते सांगतो. एक तर 1 चा डाऊन आपण घेतो आणि 1 चा अँड आपण रिकामा घेतो, 2 चा डाऊन रिकामा घेतो आणि 2 च्या अँडला आपण स्ट्रम करतो. मग 3 ला आपण म्यूट करतो स्ट्रिंग्स हा पार्ट लावून, आणि मग 3 चा अँडला अप मारतो आणि 4 अँड कम्प्लीट रिकामा ठेवलाय. सो 1 and 2 and 4 and 1 and 2 and 4 and. ओके, सो स्ट्रमिंग क्लिअर आहे. आता त्याच्यात कॉर्ड्स काय वापरलेत त्या बघूया आपण. सगळ्यात पहिली तर आहे जी मेजर, मग आहे ए मायनर, मग आहे ई मायनर, मग आहे एफ आणि डी. एक एक करून सांगतो कशी वाजते ही कॉर्ड प्रत्येक. जीला आयदर तुम्ही 4 स्ट्रिंगचा घेऊ शकता, 4 फिंगरचा घेऊ शकता किंवा 3 फिंगरचा घेऊ शकता, या 3 किंवा या 3. सो सध्या मी हा सांगतो, E3, A2, D0, G0, B3 आणि E3. सो हा झाला जी मेजर कॉर्ड. मग आहे ए मायनर, याच्यात टॉपची कॉर्ड नाही वाजत. A0, D2, G2, B1, E0. मग आहे ई मायनर, सर्वात सोपी कॉर्ड. E0, A2, D2, G0, B0, E0. मग आहे एफ, थोडीशी डिफिकल्ट, पूर्ण एफ अशी वाजते, पण या बोटाचं जर का तुमचं इतकं तगडं प्रॅक्टिस नसेल तर एफ तुम्ही 5 स्ट्रिंगशीच घ्या, मी तर सांगेन. याच्यामध्ये आहे A3, D3, G2, B1 आणि E1. सो ही अशी ऐकायला येते. मग आहे डी मेजर, ही 4 स्ट्रिंग कॉर्ड आहे, या 2 स्ट्रिंग नाही वाजवत आपण, डायरेक्ट ही D0, G2, B3 आणि E2. ओके, आता आपण बघूया स्विचेस काय काय आहे त्याच्यामध्ये. पहिलं तर तुम्हाला जी आणि ए मायनरचा स्विच नीट करावा लागेल, मग जी आणि ई मेजर, मग जी आणि एफ, मग एफ आणि डी, आणि मग डी आणि जी. बस एवढंच आहे हे गाणं. आता आपण बघूया अल्टिमेटली ते कसं वाजेल फायनली सगळं एकत्र झाल्यावरती. बरं, ॲक्च्युअल डेमो बघण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या गाण्यात ना तुम्हाला काही डाऊट आले, म्हणजे मला माहीत नाही की तुम्ही आता सध्या कुठल्या एक्सपर्ट लेवलला आहात गिटारच्या, का एकदमच बिगिनरला आहात. खाली मी काही लिंक्स दिलेत आपल्या गिटारगिरी कम्युनिटीच्या, फक्त मराठी माणसांसाठी मी एक कोर्स बनवला आहे, त्या रिलेटेड या लिंक्स असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी
ABCD पासून गिटार कशी शिकता येईल त्याबद्दल मार्गदर्शन असेल. एक तर कोर्स असा आहे गिटारगिरी क्विक स्टार्ट गाईड, ज्याच्यामध्ये गिटार नसली तरी तुम्हाला त्या विचारधारेला कोपअप करण्यासाठी, म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता की मला गिटार आवडते, तेव्हा बऱ्याचदा ते एक एक्सटर्नल अट्रॅक्शन असतं. ॲक्च्युअलमध्ये व्हॉट इट टेक्स टू प्ले लाईक दिस ऑर मोर क्लिअर दॅन दिस, त्याचा मी एक रोड मॅप सांगितला आहे, एकदम मस्त सांगितला आहे. प्लीज चेकआउट दॅट कोर्स, गिटारगिरी क्विक स्टार्ट गाईड. आणि जर का तुम्ही तिथून जर असे पुढे आलेला असाल तर पीसफुल गिटार फॉर्म्युला हा आपला एक फ्लॅगशिप कोर्स आहे, ज्याची लिंक मी देतोय खाली. त्याच्यासोबत काही ऑफर असेल तर प्लीज ती घेऊन टाका पटकन. आणि अशाच प्रकारे मराठी माणसाला वेगवेगळ्या, म्हणजे मला आता कम्युनिटीमध्ये 1200-1300 मंडळी आहेत, फक्त मराठी मंडळी आहेत. सगळ्यांना गिटार वाजवायला आवडते, सगळ्या वयोगटातली आहेत, मोस्टली 18+ आहेत सगळे. प्रत्येकाला मला गिटार वाजवायला शिकवायची आहे, ती क्लॅरिटी द्यायची आहे. कारण युट्यूबवरती डिरेक्ट बघा ना, आता मी इथे सॉन्ग शिकवतोय, सॉन्गच्या रिक्वायर्ड गोष्टी काय काय आहेत. म्हणजे फक्त कॉर्ड वाजवणं आणि स्ट्रम करणं म्हणजे गाणं नसतं. त्याच्या आधी गिटार कशी पकडायची, पिक कसा पकडायचा, ह्या बोटाच्या शेंड्यांनी कसं एक एक आवाज क्लिअर वाजवायचा, इथून सुरुवात असते. आणि तो फर्स्ट फेज ना खूप डिफिकल्ट असतो. तिथनं तुम्ही जर का पुढे जाऊ शकला नाहीत ना, डायरेक्ट इथे आलात. मी माझ्या आयुष्यातली सुरुवातीची 1.5-2 वर्ष वेस्ट घालवलेली डिरेक्ट युट्यूबवरून बघू. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की विदाऊट स्ट्रक्चर्ड मार्गदर्शन तुम्ही शिकू शकता, पण रादर दॅन नंतर निराशा होऊन किंवा अरे 1.5 वर्ष वाया गेली माझे इतर स्टुडंट्स पण म्हणतात की सर मी आधी फक्त युट्यूबवरून शिकायचो किंवा शिकायचे, त्याऐवजी जर का काहीतरी स्ट्रक्चर्ड मार्गदर्शन घेतलं असतं तर बरं झालं असतं. प्लीज सेम चूक तुम्ही करू नका. खास मराठी माणसासाठी मी एक वेगळी कम्युनिटी बनवली आहे, जिथे सगळे एकमेकांना चेअरअप करतात, इतरांचे पण परफॉर्मन्सेस चांगले व्हावे यासाठी टिप्स देतात, मोटिवेट करतात. दर बुधवारी खूप काय खूप चालतं आपलं. आता सगळं नाही सांगत बसत, मेन टॉपिक हे होईल. बघूया ऍक्च्युअल जांभूळ पिकल्या झाडाखाली कसं वाजतं. हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, हा ढोल वाजजी कुणाचा वाजजी, ढोल कुणाचा वाजजी, पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. आता अंतरा समुद्राचं वरलं गाणं, उधाण वार आलं जी, समुद्राचं वरलं गाणं, उधाण वार आलं जी, वेड्या पिशा बघतासाठी उरतला गिर झालं जी, लागिर लागिर झालं जी, उरतला गिर झालं जी. आता थोडंसं वेगळं आहे म्हणून हे पण दाखवतोय. मोडून गेल्या जुनाट वाटा, हा भाटा झाला जी, चोची मंदी चोच टाकून गाणुष्ट झालं जी, झालं जी, गाण उष्ट झालं जी, उष्ट उष्ट झालं जी, गाण उष्ट झालं जी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल वाजजी. आता गिटार कोणाची वाजजी बघूया आपण. अशाच प्रकारची मराठी गाणी मला सगळ्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवायची आहेत आणि मराठी गिटारवर सगळीकडे वाजलंच पाहिजे. मला मराठी गाण्यांचं साम्राज्य सगळीकडे पसरवायचं आहे. जय शिवराय.